नमस्कार मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत गावाकडं आणि आज आम्ही चाललेलो आहोत मामीच्या माहेरी आणि तिथं आम्हाला त्यांनी बनवलं होतं मटणाचा स्वयंपाक जेवण्यासाठी आणि यात्रा असल्यामुळं तिथं बनवला होता मटणाचा बेत आणि मी एवढी आजारी होते पण त्यांनी एवढं आग्रहाने आम्हाला बोलवलं होतं त्याच्यामुळं मग मी तयार झाली गेले. त्यांनी माझ्या रेसिपीनीच भाजी बनवली आणि तुम्हाला वाटेल की एवढी आजारी असताना पण हिनं गेली कसं काय मटण खाण्यासाठी. काही लोक असतात जे मटण खाण्यासाठी कोमातून सुद्धा उठून बाहेर येतील, पण ॲक्च्युली मी त्याच्यातली नाही, कारण मी मटण खातच नाही. तसं काही समजून घेऊ नका. आणि मग आम्ही सगळेजण गेलो, सगळ्यांनी बसून छान जेवणं केले एकत्र आणि त्यांनाही खूप चांगलं वाटतं. आणि आमच्या मामाची सासरवाडी आहे ही आणि खूप मस्त आम्हाला त्यांनी पाहुणचार केला. भाकरी चपात्या करून ठेवल्या होत्या, मटणची भाजी शिजली की आम्ही लगेचच जेवणं केले आणि देवीचं दर्शन घेतलं, तिथल्या गावदेवीचं दर्शन घेतलं. आणि मामींच्या आईने आम्हाला साडी पीस सगळं खूप छान, खूप मायाळू आहेत त्या, दरच वर्षी आमच्यासाठी खूप काही करतात. माझ्या मुलालाही छान त्यांनी आशीर्वाद दिला, पाया पडला समर्थलाही हातात पैसे दिले. आणि असे मायाळू माणसं भेटायलाही खूप नशीब लागतं आणि ते सगळे माझ्याकडे आहेत म्हणून मी देवाची खूप खूप धन्यवाद मानते. आणि व्लॉग कसा वाटला, धन्यवाद.